नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर सिडको लॉटरीबद्दल अपडेट आहे. सिडकोची जी 26,000 घरांची योजना होती त्याबद्दल सिडकोने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की LIG गटातील घर वाटप प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. EWS गटातील घरांच्या वाटपावर स्थगिती नाही. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडतीबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. न्यायालयाने सर्व घरांच्या वाटपावर स्थगिती दिलेली नसून केवळ अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच LIG घरांच्या प्रक्रियेवरच अंतरिम स्थगिती लागू असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोच्या घर वाटप प्रक्रियेवर स्थगिती दिल्याची बातमी प्रसारमाध्यमात झळकल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विशेषतः अत्यल्प उत्पन्न गटातील EWS लाभार्थी संभ्रमात होते. LIG गटातील लाभार्थ्यांनी घराचा दुसरा हप्ता भरावा की नाही याबाबत सिडकोकडे विचारणा होत आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024च्या योजनेतील घरांच्या किमती या 10% कमी केल्याची घोषणा डिसेंबर 2025मध्ये केली. त्यानंतर न्यायालयाने LIG घरांच्या वाटपाबाबत निर्बंध जाहीर केल्यामुळे या घरांच्या किमती अजून कमी करण्याविषयी लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केले की न्यायालयाने फक्त LIG गटातील घर वाटप प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. EWS गटातील घरांच्या वाटपावर कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे या गटातील लाभार्थी त्यांच्या घराची प्रक्रिया सुरू राहील. तसेच काहींचे हप्ते भरण्याची मुदत असल्यास तीही प्रक्रिया सुरू राहील. ऑक्टोबर 2024मध्ये सिडकोने जाहीर केलेल्या योजनेत 25,723 घरांच्या सिडकोची योजना जाहीर केली. या योजनेत 58% म्हणजेच 15,030 घरे ही EWS म्हणजेच PMAY गटासाठी तर 42% म्हणजेच 10,693 घरे ही LIG श्रेणीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यामधील LIG श्रेणीतील 4,435 घरे वाटप करण्यात आली. या श्रेणीमधील 6,258 घरे शिल्लक आहेत. या घरांचा समावेश डिसेंबर 2025च्या योजनेत करण्यात आला आहे. तसेच डिसेंबर 2025च्या 16,876 घरांच्या योजनेत 52% म्हणजेच 8,795 घरे ही EWS श्रेणीसाठी तर LIG श्रेणीसाठी 48% म्हणजेच 8,081 घरे LIG श्रेणीसाठी राखीव होती. LIG घरांपेक्षा EWS घरांची मागणी जास्त दिसत असल्याने सिडकोच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान LIG गटातील घरांच्या अर्ज प्रक्रियेत उत्पन्नाच्या कमाल मर्यादेवर निर्बंध नसल्यामुळे मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनाही सहभाग घेता आला. त्यामुळे LIG श्रेणीसाठी मूळ पात्र लाभार्थ्यांचा हक्क कमी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीत सिडको आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. परवडणाऱ्या घरांच्या योजनेत सिडको प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडीसह तळोजा आणि खारघर परिसरात सुमारे 20.5 लाख रुपयात घरे उपलब्ध करून देत असल्याचेही गोयल यांनी सांगितले. सिडकोने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे EWS गटातील लाभार्थ्यांचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल. हे लाभार्थी नियोजितप्रमाणे हप्ते भरू शकतील असे सिडकोने स्पष्ट केले आहे. तर याच्यावर हायकोर्टाने जे निर्देश दिले होते सिडकोला त्याच्यावर आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्याच्यावर सिडकोने स्पष्टीकरण दिलेले आहे की LIG गटातील घर वाटप प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. तर EWS गटातील घरांच्या वाटपावर स्थगिती नाही आहे. त्यामुळे त्यांची जी घराची प्रक्रिया आहे ती सुरू आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.